आपल्याला दिली होती, पण तुम्हाला खात्री होती का मला? कारण गेली अनेक वर्ष तुम्ही या दिवसाची वाट पाहताय. संजय नगर मध्ये आम्ही कबाल्यांचं वाटप केलं. जवळपास 260 लोकांना कबाल्यांचं वाटप त्या ठिकाणी होणार आहे. गेल्या आठवड्यामध्ये 30-40 लोकांना आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कबाले वाटप केलं. आणि आज मेहतर कॉलनीमध्ये जवळपास 10 लोकांना आम्ही कबाले वाटप करणार आहोत. आणि उर्वरित लोकांना काही दिवसांमध्ये कबाले वाटप होतील हे मला आपल्याला या निमित्तानं सांगितलं पाहिजे. काय झालं? नगरसेवक कैलाश कांबळे, मिस्टर नगरसेवक अहमद खान पठाण हे सतत आमच्या मागे होते की आमच्या प्रभागातल्या नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे. आणि आज तो न्याय आम्हाला देता आला याचा आम्हाला आनंद आहे. लातूर महानगरपालिकेचे विशेष आभार आपण मानले पाहिजेत. लातूरच्या महापौर, उपमहापौर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सारे नगरसेवक, लातूर महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर तेलंगजी, सह आयुक्त टेंगळजी, जलद गतीनं जे कबाल्याचं वाटप आज होत आहे, आम्ही तर हे कबाल्याचं वाटप झालं पाहिजे असा रेटा लावलाच होता. पण त्याला प्रतिसाद देण्याचं काम लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आणि सह आयुक्तांनी केलं. त्याबद्दल त्यांचेही आभार मानणं आपलं कर्तव्य आहे. अहमद खान पठाण जी और कैलाश कांबळे, मी माझं काम केलेलं आहे. तर कॉलनीमध्ये आपण काही लोकांना कबाले देणार आहोत. पण संजय नगर आणि मेहतर कॉलनीमध्ये प्रत्येकाला तातडीनं कबाले मिळतील. आता हे तुमचं काम आहे. सरकार क्या करती है ऐसी चर्चा होती है. क्या करती है सरकार? सरकार ये करती है. पन्नास वर्षापासून जो प्रश्न प्रलंबित होता, पन्नास वर्षापूर्वी लातूर महानगरपालिकेचे जे कर्मचारी या कॉलनीमध्ये राहायला आले, त्यांची मुलं, मुलांची मुलं, मुलांची मुलं, किती पिढ्या इथं वाढल्या हे आपल्यालाही ठाऊक नाही. आणि आज त्या सगळ्यांना न्याय देता येतो याचा मला आनंद आहे आणि माझ्या सगळ्या सहकार्यांना अभिमान आहे. आणि ही गर्दी अशीच होत नाही. आज आशेने तुम्ही इथं आलेले आहात. तुमचं स्वप्न पूर्ण होत आहे म्हणून तुम्ही इथं आलेले आहात. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी जे मला आणि माझ्या साऱ्या सहकार्यांना शिकवलं, ते तुमच्या कामी आलं पाहिजे.
यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. हे मला मुद्दामून आपल्याला आज या ठिकाणी सांगितलं पाहिजे. हा जीवन सुरवसे यांनी ज्या तळमळीनं पोटतिडकीनं इथं आपले विचार व्यक्त केले, इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाने त्या तडफेनं, त्या पोटतिडकीनं एखाद्या पक्षाच्या नेत्यांनी जर आपल्याला काही दिलं असेल, आपल्यासाठी काही केलं असेल, तर ती पोटतिडीक ही तुमच्यामध्ये सुद्धा आम्हाला दिसली पाहिजे. ही विनंती मी आपल्याला या ठिकाणी करणार. हे सगळं चाललंय तुमच्यासाठी. कैलाश कांबळे यांनी सांगितलं, सकाळपासून सकाळी 9 वाजल्यापासून महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नसीम खान लातूरला आले. अल्पसंख्याकांसाठी जो 15 कलमी कार्यक्रम आहे त्याचा आढावा घेतला आणि अल्पसंख्याक समाजासाठी या जिल्ह्यामध्ये काय चाललंय, इंदिरा आवास योजना, घरकुलं वाटप करण्याचं काम, अल्पसंख्याक समाजाच्या शाळांना आर्थिक मदत करण्याचं काम, मदरसांना आर्थिक मदत करण्याचं काम, शादीखाना उभा करण्यासाठी आर्थिक मदत करण्याचं काम, अल्पसंख्याक समाजाचा जो युवक आहे, बेरोजगार आहे, त्याला आपल्या पायावर उभं करण्यासाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ द्वारे कर्ज वाटप करण्याचं काम, पोलीस भरतीमध्ये अल्पसंख्याक समाजाच्या मुलांना प्रशिक्षण देण्याचं काम, पोलीस ट्रेनिंग सेंटर मध्ये 50 लोकांची भरती झालेली आहे. अल्पसंख्याक समाजाचे जे लोक आहेत, तरुण आहेत, आणि 150 विद्यार्थ्यांसाठी अजूनही जागा रिकामी आहे. मग आता इथले काही असतील ज्यांना पोलीस मध्ये भरती व्हायचं असेल त्यांनी संपर्क करावा कैलाश कांबळे आणि अहमद का पठाण यांचे. पोलीस भरतीसाठी जे प्रशिक्षण घ्यावं लागतं ते प्रशिक्षण इथं सुरू आहे. आणि माझं आव्हान आहे, माझी विनंती आहे, ज्याला आपल्या पायावर उभं राहायचं आणि पोलीस मध्ये भरती करायची त्यांनी आमच्या नगरसेवकांना संपर्क साधा. नाही, तुमचा नंबर लागणार नाही, उंची. त्यामुळे इथं अल्पसंख्याक समाजाचे तरुण असतील या परिसरामध्ये, तर त्यांनी या संधीचा उपयोग करून घ्यावा. अशी अनेक कामं ज्याचा आढावा सकाळी आम्ही घेतला. आणि हे सगळं जे चाललंय हे तुम्हाला माहिती नाही. लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास 5500 अल्पसंख्याक समाजाच्या कुटुंबांना घरकुलाचं वाटप आजपर्यंत झालेलं आहे. 5500. जेवढ्या मागण्या होत्या त्या सगळ्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत. हे आपल्याला माहिती नाही. आज मुलींसाठी वसतिगृह, अल्पसंख्याक समाजाच्या ज्या मुली याच वॉर्डामध्ये असतील त्यांच्यासाठी सर्व सोयींनी युक्त एक हॉस्टेल, ज्याचं भूमिपूजन आज जिल्हा क्रीडा संकुलाच्या समोरच्या बाजूला झालं. काही महिन्यामध्ये ते आपल्या सेवेसाठी खुलं होईल. शादीखाना लातूर महानगरपालिकेच्या वतीने ज्याचं भूमिपूजन झालं
कैलाश कांबळे असं म्हणाले की 50 लाखाचा शादीखाना. चुकीची माहिती आहे तुमची. जागाच 2 कोटीची आहे. जागाच 2 कोटीची आहे. ही शादीखान्याची जागा 2 कोटी रुपयाची. आणि मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की हा शादीखाना इथं उभा राहिल्यानंतर या लातूर शहरामध्ये असं एकही मंगल कार्यालय, एकही शादीखाना या तोडीचा तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. हे कशासाठी? अहो, तुमचंही लग्न थाटामाटात झालं पाहिजे ना. अब आगे चल के जब ये शादीखाना खड़ा हो जाएगा और यहाँ के किसी लड़के की अगर शादी तय हो गई तो वो कह सकता है शादी कहाँ है? लातूर में जो 4 मीनार है ना, उसमें है मेरी शादी. और वो शादी खाना 4 मीनार जैसा हम बनाने की कोशिश कर रहे हैं. आणि हे सगळं तुमच्यासाठी. आज एखादं लग्न करायचं म्हटलं तर लाख रुपये नुसतं भाड्याचे. जेवणाचे वेगळे, डेकोरेशनचे वेगळे, पत्रिकेचे वेगळे, पाहुण्यांना थांबवण्याच्या खोल्यांचे वेगळे. हा जो शादीखाना होणार आहे त्यामध्ये पहिल्या मजल्यावर लग्न होईल. दुसऱ्या मजल्यावर जेवण करता येईल आणि तिसऱ्या मजल्यावर मुलाकडचे लोक, मुलीकडचे लोक यांच्यासाठी खोल्या सुद्धा उपलब्ध राहणार आहे. खाली पार्किंग असणार आहे. आणि माझा असा दावा आहे की लातूर महानगरपालिका जो शादीखाना करते असा शादीखाना महाराष्ट्रात दुसरा कुठेही एखाद्या महानगरपालिकेचा असेल असं मला स्वतःला वाटत नाही. लातूर महानगरपालिका ही गोर गरिबांच्या सेवेसाठी वचनबद्ध आहे. हे का करतोय आम्ही? कोट्यावधी रुपये खर्च करून हा शादीखाना आम्ही उभा करणार. हे कशासाठी? लातूरातल्या गोरगरीब सामान्य माणसाला सुद्धा ताट मानेनं जगता यावं. हा हेतू उराशी बाळगून ही पावलं आम्ही उचलत आहोत. पॉलिटेक्निक सुरू केलं, ITI सुरू केलं अल्पसंख्याक समाजाच्या मुलांसाठी, मुलींसाठी. आज सिव्हिल आणि मेकॅनिकल हे ट्रेड पॉलिटेक्निकचे सुरू केले. ITI चे तर अनेक ट्रेड्स आहेत. म्हणजे प्लंबिंग आहे, रेडिओ टीव्ही रिपेअर आहे, कार्पेंट्री आहे, मुलींसाठी हेअर अँड स्किन केअर हा कोर्स आहे. हे सगळे हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हे सगळं आपल्यासाठी विकसित करण्यात येतं. याचा उपयोग, उपभोग आपल्यापैकी प्रत्येकाने केला पाहिजे ही कळकळीची विनंती मी आपल्याला या ठिकाणी करणार आहे. मुस्लिम समाजाला 5% आरक्षण. हमारा तो किसी ने शुक्रिया अदा भी नहीं किया. अहमद खान जी, %5 आरक्षण मुस्लिम समाजाला महाराष्ट्रामध्ये, देशात कुठंच नाही, आपल्या महाराष्ट्रात झालं. आणि याची नीव ही आपले नेते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी रोवली आणि आज त्याची फळं तुम्ही चाखताय. आणि इतर कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता
येणाऱ्या काळामध्ये मुस्लिम समाजाचे जे मागास वर्ग आहेत त्या सगळ्यांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळणार आहे आणि या आरक्षणामुळे येणाऱ्या तुमच्या ज्या पिढ्या आहेत त्यांचं कल्याण होणार आहे असा हा दूरगामी निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं घेण्यात आलेला आहे। आणि हे सगळं करत असताना तुम्हाला पाणी मिळालं पाहिजे, तुम्हाला वीज मिळाली पाहिजे, तुम्हाला रस्ते चांगले असले पाहिजेत, नाल्या चांगल्या असल्या पाहिजेत, स्वच्छता असली पाहिजे, याकडे सुद्धा आम्ही बारकाईने लक्ष देत आहोत। पाणी आणि कचरा हेच दोन विषय तसे गंभीर आहेत। कचऱ्याच्या बाबतीत सुद्धा आम्ही काही ठोस पावलं उचललेली आहेत आणि कचरा व्यवस्थापनामध्ये काही समाधानकारक यश लातूर महानगरपालिकेला आलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लातूर शहर कचरा मुक्त होईल ही खात्री मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो। पाणी धरणामध्ये नाही, पाऊस झालेला नाही, त्यामुळं 10 दिवसाला 15 दिवसाला आपल्याला पाणी पुरवठा होतोय, त्याला आपल्याला काही करता येत नाही। निसर्गाची अवकृपा जेव्हा होते तेव्हा मानवी प्रयत्नांना फार यश येत नाही। तरी मिनी वॉटर सप्लाय वॉर्डामध्ये विकसित करण्याचं काम लातूर महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं। जागोजागी बोर घेण्यात आले, हँडपंप दुरुस्त करण्यात आल्या, मोटर बसवल्या, छोट्या पाईपलाईन्स विकसित केल्या, टाक्या बसवल्या आणि आपल्याला दिलासा देण्याचं काम आमच्या सगळ्या नगरसेवकांनी प्रामाणिकपणे केलंय। पाऊस व्हावा, पाणी यावं अशी आपण अपेक्षा करूया आणि येणाऱ्या काळामध्ये पाणी पुरवठा आपल्याला सुरळीत होईल यासाठी आम्ही काही आराखडा तयार केलाय। टंचाईमध्ये भंडारवाडीतून 30 कोटी रुपये खर्च करून तुमच्यासाठी लातूरच्या पिण्याच्या पाण्यासाठी काल परवाच मंजुरी घेतली लातूर महानगरपालिकेने आणि महाराष्ट्र सरकारनं 30 कोटी रुपये या कामासाठी मंजूर केलेले आहेत। येणारे 6 महिने किमान त्या पाणी पुरवठा योजनेमुळे आपल्याला दिलासा मिळणार आहे। एवढ्यावरच आम्ही थांबलेले नाही आहोत, तर अहमदपूर आणि लोहा कंधार या तालुक्यांच्या सीमेवर असलेलं लिंबोटीचं धरण, त्या धरणापासून सुद्धा पाणी पुरवठ्याची योजना विकसित करण्याचा आमचा मानस आहे। 350 कोटी रुपये त्या योजनेला लागणार आहेत आणि महाराष्ट्र सरकार ही योजना सुद्धा लातूरकरांसाठी करण्यासाठी कटिबद्ध आहे। येणाऱ्या काळामध्ये आमचं असं म्हणणं आहे, माझं असं म्हणणं आहे की साहेबांनी बांद्रा धरणावरनं धनेगाव वरून 100 किलोमीटर पाईपलाईन केली आणि इथं पाणी आणलं। हेही पाणी आपल्याला आता पुरत नाही। आज मांजरा धरण कोरडं आहे, मांजरा नदी कोरडी आहे, लातूर शहरातली पाण्याची पातळी खोलावत चाललेली आहे, पाऊस झालेला नाही। मांजरा धरणाच्या पाण्यावर आता आपल्याला अवलंबून राहता येत नाही आणि म्हणून पर्यायी स्रोत पाण्याचा आपल्याला या लिंबोटी धरणातून शोधून आणावं लागेल। तिथं प्रचंड पाणी आहे, तिथं उपसा नाही, पाऊस चांगला होतो, आजही तिथं पाणी आहे आणि म्हणून थोडासा खर्च जरी आगाव असला तरी लातूरकरांना बॅकअप वॉटर सप्लाय स्कीम लिंबोटी धरणावरनं विकसित करावी लागेल। पाऊस पडला तर आपण या स्कीमवरनं पाणी आणू। समजा टंचाईच्या काळामध्ये आपल्याला टंचाईच्या महिन्यांमध्ये पाण्याचा उपसा जर लिंबोटी धरणावरनं जर करायचा असेल तर ते आपल्याला उपलब्ध असावं, नाहीतर रेल्वे मधून पाणी आणल्याशिवाय काही पर्याय आहे असं मला स्वतःला वाटत नाही। कुठून आणायचं पाणी? आणि म्हणून या सगळ्या बाबींचा तुम्ही विचार केला पाहिजे। हे सगळं आम्ही करतोय, आपल्यासाठी करतोय। पाण्याचा वापर सुद्धा आपण जपून केला पाहिजे, तोट्या बसवल्या पाहिजेत। आता हे सगळं करायचं म्हटलं की त्याला प्रतिसादही म्हणावा तसा उपलब्ध होत, पण हे आपल्याला आज न उद्या करावं लागेल। पाण्याचा वापर आपल्याला जपून करावा लागेल। पाणी त्याशिवाय
आपल्याला नीटपणाने त्याचा पुरवठा होईल असं मला स्वतःला वाटत. जिथं पाहिजे तिथं टँकर सुद्धा देण्याचं काम लातूर महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे सगळं आपल्यासाठी आम्ही सगळे करत आहोत हे आपल्याला ठाऊक असलं पाहिजे. आता उद्याच ज्याचा उल्लेख महापौरांनी केला, हेल्थ कार्ड, राजीव गांधी जीवनदायी योजना, जवळपास 200 शस्त्रक्रिया आहेत. एखाद्याला समजा उपचार करायचा असेल अशी वेळ येऊ नये, पण आलीच तर महाराष्ट्र शासन तुमच्या पाठीशी उभा आहे. आणि 200 शस्त्रक्रिया ज्या नोंदणीकृत करण्यात आलेल्या आहेत आणि महाराष्ट्रातले शेकडो हॉस्पिटल्स तिथे फक्त हे हेल्थ कार्ड घेऊन जायचं आणि उपचार करून घ्यायचं मोफत. आणि उद्या मी मंत्रिपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर जेव्हा जिल्ह्याचा आढावा घेतला की हे किती हेल्थ कार्ड आपण देणार आहोत, तर ते मला असं म्हणाले की या जिल्ह्यामध्ये 4.5 लाख लाभार्थ्यांना आपण हे हेल्थ कार्ड वितरित करणार आहोत. मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा आजपर्यंत किती